मला तेवढं सांग ना मा बाबू. काय सांगू? ते आता तू म्हणे ठेवायला. हेच की तुला नाही कधी कदर होती, नाही कधी आहे, नाही कधी राहणार. आणि तू या का मला तुझी कदर पहिले होती, आज आहे आणि हमेशा राहन. अहो पागल. सोड ते गोष्टी. किती वेळा ऐकलं आणि किती वेळा सांगतो ना, पण मला माफ कर, माफ कर, माफ कर. मी तुला किती वेळा माफ केलं, किती वेळा, पण तुम्ही मला अजून एका गोष्टीसाठी माफ केला नाही. ती गोष्ट म्हणते मी तुला सांगतो, मी तुला धोका दिला ते. नाही त्याच्यासाठी नाही 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 मा बाबू, तुम्ही मला धोका नाही दिला. मी स्वतः तोंडाने म्हणत आहे ना, तुम्ही मला धोका नाही दिला. माही गलती झाली. तू गलत बोलत आहे. तुला धोका म्हणजे दिला होता हे स्वतः मी ऍक्सेप्ट करतो, पण नाही ना मा बाबू, त्याच्यामध्ये तू गलत जाऊ सोड. तुला कोणती गोष्ट सांगायची होती आणखी? मला हेच सांगायची होती का मागं जेव्हा एक वेळा जेव्हा मायाने ते बोलणं झालं होतं तेव्हा वावरात झालं होतं, पण माही फक्त एवढी इच्छा होती का आपल्या बाबूले बा आपलं बोललेलं जाणू ऐकू राहिली का मा. हे बा म्या म्हटलं बा आपण जेवढं काही बोललो तेवढं म्हटलं आपल्या बाबूला ऐकू गेलं का नाही का माहीत बा. म्हटलं तिले म्हटलं आपल्या घरून एकदा मला जे सांगायचं आहे ते सांगायचं आहे बा म्हटलं, म्हणून तेवढंच मला सांगायचं होतं. मला फक्त एकदा सांगायचं आहे ना मा बाबू. जानू सर्व ऐकलं तुम्ही ना तेव्हा एक गेले नाही. मी केव्हा बी म्हटलं की मी फोन ठेवतो, तुला जिद करतो. तुला एवढं वाटत नाही की हे फोन बा दुसऱ्या फोन लावतो. आपण जिद करणं चांगलं नाही आहे. बरं सॉरी मा बाबू. तिकडेच नाही बसत, तिथेच करून पाहिजे. मग तुला असं वाटत नाही का मी बसत टेन्शन मध्ये